आज 5:30 वाजताच पहाटेचा व्ह्यू तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। पहा, पाऊस पडून गेल्यावर मस्त असे पक्षी पहाटे गात असतात आणि मी फिरायला आलेली आहे। तर आज सकाळी सकाळी श्यामने गाडी पेट्रोल भरायला नेली होती, त्यामुळं अंगण मोकळं झालं। तर सुंदर असं पहा, आता इथं अंगण झाडत आहे। त्यानंतर करून घेतली देवपूजा। तर सुंदर असे फुलं उमललेले आहेत आपल्या झाडांचे। तर मस्त अशी देवपूजा आता होते पहा। तर छान असे फुलं वाहून येणार। सकाळी सकाळी देवपूजा एकदा करून घेतली ना तर खूप असं मनाला प्रसन्न वाटतं। आपल्या परसबागेत खूप सुंदर सुंदर फुलं आता दिसायला लागलेली आहेत पहा। तर पाऊस पडून गेल्यावर निसर्गाचं एक वेगळंच रूप आपल्याला पाहायला मिळतं। अधिक महिना सरला आणि आता ज्येष्ठ सुरू झालेला आहे, निज ज्येष्ठ। तर आता पुन्हा लग्न सराई सुरू झालेली आहे आणि आता आमची ही चाललेली आहे आता ही लग्नाची धावपळ। तर कोणाच्या घरी लग्न आहे आणि मी कुठं आलेली आहे हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते। तर व्हिडिओ स्किप न करता प्लीज संपूर्ण पहा। तर इथं आता चालू आहे सवासणींचा कार्यक्रम आणि इथं सर्व धावपळ अशी सुरू आहे। तर माझ्या सर्व वहिन्या आहेत। नमस्कार मैत्रिणींनो, आपला शेतमळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत। तर आता मावशींच्या इथं आहे ना लहान मुलाचं लग्न आहे आणि आजपासून आता झालेली आहे सुरुवात लग्नाला। तर आज आहे ना सवासणी आहेत मावशींच्या इथं। तर मी पण आले होते पोळ्या करायला। तर आता मावशी करायला लागल्यात पोळ्या आणि सवासणी बसलेल्या आहेत सगळ्या जेवायला। तर खूप असं गरम होतंय बाहेर, इतकं ढग आलेला आहे आभाळ आणि एकदम वारं बंद झालंय आणि गरम गरम होतंय। तर मावशी लागलेत आता पोळ्या करायला। आता सगळ्या पोळ्या आहे ना मीच करणार आहे। तर आता इथून पुढे आहे ना या कार्यक्रमाचे पण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळते पहा बरं का। आणि मावशींना पण तुम्ही किती बऱ्याचशा व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे। तर आम्ही दोघी बरोबरच असतो। तर आता सवासणी जेवतात आणि मी पोळ्या करणार आहे। तर आता अगोदर पोळ्या करून घेते मग आपण काकी आता शिकाले काय पोळ्या करीत होते, म्हणलं गरम गरम पोळ्या वाढाव तुम्हाला। जेवा जेवा, काही नाही, आता शिकता सुरुवात झाली आता लग्नाची। आज आपण लग्न सोहळ्यात आयोजित केलेल्या सुवासिनींच्या कार्यक्रमासाठी एकत्र आलो आहोत। भारतीय संस्कृतीत सुवासिनींना सौभाग्य, मंगल आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते। म्हणूनच लग्नासारख्या शुभ प्रसंगी सुवासिनींना विशेष मान दिला जातो। नववधूवरांना सुखी, समृद्ध आणि आनंदी संसारासाठी आशीर्वाद मिळावेत या कार्यक्रमामागील मुख्य हेतू असतो। सुवासिनींचा सन्मान करून आपल्या संस्कृतीचा गौरव केला जातो। हा कार्यक्रम प्रेम, आपुलकी आणि स्नेह वाढवणारा असतो। या निमित्ताने सर्व महिला एकत्र येतात आणि आनंद साजरा करतात। पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या परंपरा जपण्याचे हे एक सुंदर माध्यम आहे। एकमेकींशी संवाद साधण्याची संधीही मिळते। सौभाग्यवतींच्या शुभेच्छा नवदाम्पत्यांसाठी मोलाच्या मानल्या जातात। या कार्यक्रमामुळे लग्न सोहळ्याला अधिक उत्साह आणि रंगत येते। घरातील प्रत्येक व्यक्ती आनंदाने सहभागी होते। परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम या कार्यक्रमातून दिसून येतो। सर्वांच्या सहकार्यामुळे हा सोहळा अविस्मरणीय बनतो। नवदाम्पत्याला भरभरून शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले जातात। तर आजपासून आता लग्नाला झालेली आहे सुरुवात आणि घरामध्ये सुवासिनींचा कार्यक्रम घातल्यानंतर लग्न कार्याला आशीर्वाद मिळून आणि सर्व कार्य व्यवस्थित सुरू होत असतं। अचानक ठरल्यामुळे
हा बरी आता वय झालं ना ती थोडी पडली तुला लागलं पण तिला हा पाऊस सुरू झालाय पाऊस काय 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 ढग आले तिकडे पाऊस आला का पोरांना लय आनंद होतो पाऊस सुरू झालाय आता संध्याकाळची वाजली 5:30 आम्हाला शेतात जायचं होतं चक्कर मारायला पण इतकं ऊन होतं भयंकर आता पाऊस सुरू झालाय उडायला कदाचित किचकट हा किचकट हा किलबिल पूर्ण शब्द वाचायचं परत संध्याकाळच्या जेवणासाठी ना मस्त अशा ज्वारीच्या भाकरी आणि कढी केलेली आहे पहा दह्याची छान अशी कढी करून घेतली दह्याची तर ज्योतीनंच बनवलेली आहे कढी तर संध्याकाळच्या जेवणाचा बेत आहे हा पाऊस सुरू झालाय पाऊस काय 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 ढग आले तिकडे चला तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका